गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील नगरपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी 4 महिन्यांचं थकीत वेतन न मिळाल्यानं उपोषण आंदोलन सुरू केलंय। सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीतील 4 महिन्यांचं वेतन अद्याप देखील न मिळाल्यानं सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। वाढत्या महागाईत वेतनाअभावी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असा आरोप करण्यात आलाय। कर्मचाऱ्यांनी क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले, नगरपंचायत मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। या दरम्यान वेतन खात्यात जमा होत असताना कंत्राटदाराकडून अर्धा पगार परत केला जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला। या शोषणाचा प्रकार 2020 पासून सुरू असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय। तर 4 महिन्यांचं थकीत वेतन तात्काळ अदा करावं, किमान वेतन लागू करावं, दरमहा 7 तारखेपर्यंत वेतन द्यावं, EPF व आरोग्य विम्याची माहिती द्यावी, तसेच ठेकेदार पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्यात। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। माझे नाव दीपक सुधाकर बोलतरे आहे। मी अर्जुनी मोर येथे राहतो। नगरपंचायत अर्जुनी मोर येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करतो। उपोषणावर बसण्याचे कारण आमच्या मागण्या आहेत। आम्हाला वेळोवेळी पगार भेटला पाहिजे। तोही पगार किमान वेतनानुसार मिळाला पाहिजे। नंबर 2 मागणी आहे आमची 7 तारखेच्या आतमध्ये पगार झाला पाहिजे खात्यावर जमा। तिसरा आहे आमचा EPF विषयी आम्हाला काहीच माहिती नाही आहे। EPF विषयी आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे। चौथा आहे आरोग्य तपासणी आमची वेळोवेळी झाली पाहिजे, महिन्यातून एकदा तरी झाली पाहिजे आरोग्य तपासणी, आणि गणवेश मिळाले पाहिजेत सर्वांना। तिसरा आहे आमचा आरोग्य विमा। ESPCची माहिती काहीच आम्हाला माहीत नाही आहे, कशी काय आहे ते माहिती मिळायला हवी। आणि ठेकेदारी पद्धत हे बंद करण्यात यावी। महिन्याचा पगार झाल्यानंतर धमकी देण्यात येते, पैसे मागतात, धमकी देतात। नमस्कार, मेरा नाम दर्शना बडोले है। मैं नगर पंचायत सफाई कर्मचारी हूँ। पिछले 5 साल से ड्यूटी कर रही हूँ। यहाँ पर हमारा पेमेंट ना महीने से बराबर होता नहीं, और होता भी है तो ऊपर से हमको पैसे वापस मांगे जाते हैं, तो हमको देना पड़ता है वापस, तो वो अब हम नहीं देंगे वापस। ऊपर से कुछ बोलने जाओ तो तुमको अभी के अभी काम से निकाल देंगे, अभी के अभी काम से निकाल देंगे, ये हमको बारंबार धमकी मिलती है। PF का पैसा जमा होता नहीं है, होता भी है तो 5000 एक साल में, बस इतना ही होता, उसके ऊपर नहीं होता। हमारा ESI का दवाखाना खुलना चाहिए, बस इतना ही मांग। हम हमारे उपोषण में बैठे हैं जब तक कि हमारी मांगे पूरी नहीं हो जाती। जो हमारा किमान वेतन है वो हमको नहीं मिलेगा, हम इस जगह से उठने वाले नहीं हैं, चाहे मर भी जाए तो चलेगा। ठीक है। नगरपंचायत अर्जुनीच्या जे सफाई कामगार आहेत, कंत्राटी कर्मचारी, त्यांचं जे सध्याचं उपोषण सुरू आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रमुख 5-6 मागण्या आहेत। त्याच्यापैकी एक मागणी अशी आहे की किमान वेतन लागू करण्यात यावं। तर याद्वारे मला हे सांगावंसं वाटतं की आपण जुलैपासून जे त्यांचं नवीन कंत्राट सुरू झालं आहे तेव्हापासून आपण किमान वेतनच्याच हिशोबाने आपण कंत्राटदाराला पैसे देत आहोत, आणि कंत्राटदारसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये किमान वेतन दरानुसारच त्यांचं वेतन त्यांच्या खात्यात अदा करत आहे। विषय थोडासा क्रिटिकल असा झालेला आहे की जे कंत्राटाचे जे पैसे आहेत मागच्या 2-3 महिन्यापासून नगरपालिकेला प्राप्त झालेले नाही, त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात आलेले नाही। परंतु कंत्राटदाराची ही मुख्य जबाबदारी आहे की त्यांनी इकडनं त्याचा कंत्राटाचा पैसे जरी मिळाला नसला तरी त्यांना स्वतःकडून देणं अपेक्षित आहे। जसा निधी प्राप्त होईल तसा आपण कंत्राटदाराला लगेच त्याचे थकीत देणे आपण अदा करू। आहे की 7 तारखेच्या आत पेमेंट करण्यात यावा। तर 7 तारखेच्या आत पेमेंट कंत्राटदारांनी करणे अपेक्षित आहे। जोपर्यंत आपल्याकडे निधी होता आपण दरवेळेस त्यांना 5 तारखेच्या आत आपण त्यांना पेमेंट केलेलं आहे। बाकी EPF आणि ESICचा जो विषय आहे, तर आपण दर महिन्याला कंत्राटदाराकडनं त्यांच्या खात्यात EPF भरल्याचे चलन आपण प्राप्त करून घेत असतो, आणि दरवेळेस जेव्हा आम्ही त्यांना पेमेंट केलेलं आहे कंत्राटदारांनी तशा प्रकारच्या चलन आणि पावत्या या कार्यालयात सादर केलेल्या आहेत।
राहिला विषय बाकी दुसरा जो आहे की त्यांचा अपघात विम्याबद्दलचं जे काही त्यांना मार्गदर्शन पाहिजे आहे त्याबाबत आपण याआधी पण त्यांना मी कळवलेलं होतं तोंडी की आपण एखाद दिवशी आपण कॅम्प घेऊन अशा प्रकारची त्यांची पूर्ण जी काही माहिती असेल ESIC संदर्भात आपण त्यांना ती देऊ. ठेकेदारी पद्धत बंद करण्याबद्दल जो विषय आहे तर घनकचरा व्यवस्थापन ही आउटसोर्सिंग करायची असल्यामुळे आणि शेवटी नगरपंचायत स्वतःकडे लेबर नसल्यामुळे किंवा स्थायी लेबर नसल्यामुळे ते कंत्राटदारामार्फतच करणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कंत्राटदारामार्फतच ही म्हणजे सर्वच ठिकाणी कंत्राटदारामार्फतच करण्यात येते. न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.